धनुर्याग कर म्हणाले. मग कोण म्हणला आपण चहा पिऊ, मग कुठलं धनुर्याग करून पडलो. तुम्ही म्हणताय ठीक आहे. गोपाल कृष्ण भगवान त्याचा बोर्ड आम्ही आता समोर लावलाय, त्याच्यावर फोन नंबर आहे, त्यांच्याशी संपर्क करा आणि प्रत्येकाने समर्थांच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ घ्या. आपण जी भिक्षा त्यांच्या झोळीमध्ये घालू ते वर्षभर आपण म्हणजे ते त्यांचा दौरा वर्षांचा असतो, वर्षांमध्ये ते दौरा काढतात. आपण जी भिक्षा त्यांना घालू त्या भिक्षेमधूनच ते आपल्याला तिथे गेल्यानंतर मोफत जेवण अन्नदान त्यांचं असतं. तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांना तळमळीने सांगण्याची एक इच्छा आहे की प्रत्येकाने फुलाची पाकळी म्हणून आपल्याला जसे घडेल यथाशक्ती, कुणालाही कंपल्सरी नाही किंवा बंधन नाही, इतकेच द्या तितकेच द्या तसं काहीही नाही. आपल्याला जे तुम्ही वाटीभर काय अर्धी वाटी जरी तांदूळ त्यांच्याकडे टाकले तर ते लोक तुम्हाला कधीही म्हणणार नाही की, कारण मी त्यांच्यासोबत स्वतः 2.5 महिने दौऱ्यामध्ये फिरलेली आहे, मला माहिती आहे. कारण ते लोक कधीही आपल्याला भिक्षा वाढा भिक्षा द्या असं म्हणत नाही, पण आपणच आपण उदार अंतःकरणातून जर त्यांना दिलं, भरभरून जर देवाला दिलं तर देव आपल्याला देतो असं मला वाटतं. मला 2 मिनिट बोलण्याची संधी दिली त्यामुळे काहींचे धन्यवाद. वसुदेवाचा 8वा मुलगा हा नंदाचा मुलगा आहे, जो सध्या नंदाचा मुलगा प्रसिद्ध आहे. तो वसुदेवाचा 8वा मुलगा आहे आणि तो सध्या गोकुळामध्ये आहे. त्याला जर मारायचं असेल तर काय कर, त्याला इथं बोलून आणणार. आतापर्यंत तो अनेक राक्षस सुद्धा पाठवलेस, पण प्रत्येक राक्षसाचं नाही झालं असं कोण लोक म्हणाले. त्याला इथं बोलवण्याचं काय करायचं, धनुर्याग करा. धनुर्यागाच्या निमित्ताने एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवा. त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राजासमोर सगळ्या कलाकारांनी सगळ्या लोकांनी आपली कला दाखवली पाहिजे असं आपण दाखवायचे चित्र आणि त्या कुस्ती खेळण्याच्या निमित्तानं चालून आणि गोष्टी काय करून त्या दोघांना मारायचं अशी सगळी योजना कोणी ठरवली. नारदांनीच. नारद प्रेरित आहात जे आहे त्याचं सगळीकडे लागतं. नारद प्रेरित नारदांनी अशा प्रकारे सांगितलं आणि मग हा म्हणतोय हा विष्णू बदललाय. आपल्याला फक्त अर्धा तास आहे, पण 30 कथा संपायचे. तेव्हा आता काही बोलू नका, इथं काय करायचं ते करा. सुरू करू.
नारदांनी योजना सांगितली, सगळे लोक बोलवले, त्यांच्यासमोर एक सभा घेतली, त्या सभेमध्ये सगळं तनुयाग करायचं वगैरे ठरवलं आणि श्रीकृष्ण आणि बलराम यांना विशेष आवाहन करण्यासाठी, विशेष निमंत्रण देण्यासाठी म्हणून अक्रूराला बोलवलं. अक्रूराने ते स्वीकारलं. त्याचं कारण असतं की यदुवंशामध्ये भगवंताचा अवतार झाला, तर वसुदेव देवकी नंतर यदुवंशात श्रीकृष्णाला कोणी पाहिलंच नव्हतं. सर्वात पहिल्यांदा पाहणारा यदुवंशातला मनुष्य म्हणजे अक्रूर आहे, श्रीकृष्णाला पाहणारा. म्हणून त्यांनी विचार केला की आपल्या तुम्हाला सर्वात पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाचं आपल्याला दर्शन होत आहे, तर ते दर्शन आपण करून घ्यावं. त्यानिमित्तानं भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करून त्यांनी होकार दिला. आता हा प्रसंग खूप अवघड आहे, पण आपल्याला त्यात फार अडकायचं नाही. अक्रूर आले. भागवतकारांनी आणि संतांनी अक्रूरांच्या मनस्थितीला सुंदर वर्णन केले. अक्रूर सकाळी निघाले मथुरेहून प्रभू फार जवळ आहे, रथातून जायला एखादा 2 तास लागतो. अक्रूर पोहोचले केव्हा? सूर्यास्तात. तर दर 5 मिनिटाला अक्रूरांना असं भरभरून यायचं. तुम्ही आधी कोणतं पुण्य केलं असेल, त्या पुण्याच्या प्रभावात भगवान श्रीकृष्णाचं मला दर्शन होत आहे. खरोखरच माझे पुण्य आज कामाला आले, आज श्रीकृष्णाचं दर्शन होत आहे असं मनात वाटायचं. आणि आपण अर्धा रडायची. श्रीकृष्णांच्या त्या दर्शन होणारी ही कल्पना अक्रूरांच्या मनाला इतकी भावलेली होती. त्या अवस्थेत अक्रूर गेले आणि अक्रूर आले संध्याकाळच्या वेळेस. आणि नुकतंच भगवान श्रीकृष्ण गाई चालून गेलेले होते. भगवान श्रीकृष्णाचे पावलं ओळखायला फार अवघड नाही. धुळीमध्ये भगवान श्रीकृष्णाचे पावलं होते. आणि जसे भगवंताचे पावलं पाहिले अक्रूरांनी, आपल्या अंगावर कोणतं वस्त्र आहे, आपण किती भारी घेतले, कशाचा विचार त्यांनी केला नाही. पहिल्यांदा आपण उतरले त्या गोकुळाच्या वेशीवर आणि साष्टांग नमस्कार घातला त्या पावलांना. आणि ती चरण धुळी आहे ती सगळी आपल्या अंगाला लावली. गोपांची, गोपिकींची, गायींची आणि भगवान श्रीकृष्णाची ही सगळी चरण धुळी. भगवान आणि भगवंताचे जे परिकर त्या सगळ्यांची चरण धुळी आपल्या अंगाला लावली. आणि कृतकृत्य झाल्याचं एक समावेश शोधलं. आणि आपण विचारत नंदाच्या घरी आले. नंदाच्या घरी आल्यानंतर अक्रूराचं स्वागत भगवान श्रीकृष्णाने सर्वात पहिल्यांदा केलं. दारावर स्वागत जे केलं ते श्रीकृष्णाने केलं. त्यांना पाय धुवायला पाणी श्रीकृष्णाने दिलं. नंतर बलरामांनी त्यांच्या उपहाराची वगैरे व्यवस्था वगैरे केली. उपहार झाला, सगळं झालं. आणि मग अक्रूरानं रहस्य उद्घाटन केलं की श्रीकृष्ण हा यदुवंशातला मुलगा आहे, तो वसुदेव देवकीचा 8वा मुलगा आहे. मला सांगा काय अवस्था झाली असेल यशोदेची. 12 वर्ष 11 वर्षापर्यंत श्रीकृष्णांना एवढं मायेनं वाढवलं, आपला मुलगा म्हणून वाढवलं. आणि त्या भगवंत मुले सामान्य नाही. आणि त्याच्यात लीला सगळ्या अशा एक समोर येतात यशोदेच्या. आणि आता हा आपल्याबरोबर निघून जाणार, हा उद्या सकाळी जाणार. कशासाठी आला तरी सांगितलं. नंदाला तरी बोलता झालं नाही. नंद शांत बसला. यशोदा रात्रभर रडायला लागली. आणि हा म्हणता ही बातमी सगळ्या गोकुळामध्ये रात्रभर कळली. आणि गोकुळाच्या सगळ्या गोपिका रात्रभर बाहेर बसल्या. कुठं? नंदाच्या वाड्यात. आणि सगळ्यांनी ठरवलं श्रीकृष्णाला जाऊ द्यायचं नाही. का तो एकदा गेला ना तो वापस येणार नाही. गोपिका बोलायला लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी
काय प्रसंग आहे भगवान श्रीकृष्णाला माहित होतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अक्रूरला सांगितलं होतं, अक्रूरा हे लोक आपल्याला जाऊ देणार नाही, तेव्हा रथ पूर्ण सज्ज करा आणि जसं मी प्रथम होतो तसं रथ हाका, थांबू नका. थांबला तर थांबला पुढे वापस जाता येणार नाही, आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि त्याप्रमाणे अक्रूराने सगळी तयारी केली. पण त्या गोकुळातले सगळे लोक, त्या गोपिका, त्यांचा जो आक्रोश पाहिला, सगळ्या गोपिका एक गोष्ट बोलायला लागल्या. त्यातली एक गोपिका म्हणजे अक्रूरा, तुझं नाव कोणी ठेवलं ते अक्रूर म्हणून? तुझ्या इथं क्रूर कोणी नाहीये की तू आमचा प्राण काढून घेतोस. एवढे सगळे गोकुळातले लोक आहेत ना, हे सगळे जे जिवंत वाटतात या केवळ या श्रीकृष्णाला वाटतात. आणि हा जर श्रीकृष्ण नसेल तर आमच्या सगळ्यांचे तू प्राण ओढतेस. गोपिका बोलायला भगवंत, अरे विधाता, अहो विधाता स्तवलं क्वचित दया. 3 वाजल्यापासून पाठ पाहतो महाराज. संयोज वैद्या प्रणयेन देयिना तांशा पदार्था निर्वंश पात्र विक्री वेतनते रुचे चित्तयता. म्हणजे काय दैव आहे, दैवाला सुद्धा दया नाही म्हणली आमच्या. एखादं खेळणं खेळावं आणि ते तोडून टाकावं, तसं दैवाने आमच्याशी खेळ खेळावा नाही. क्रूरच अक्रूर समाज केले असतं. तुझं नाव अक्रूर ठेवलं म्हणजे तू अक्रूर नाहीस, तू क्रूर आहेस. गोपिका बोलायला लागल्या. करुणा रसाचा प्रसंग आहे. सगळ्या गोपिका कुठे रडायला लागल्या आणि गोपिकांचा तो भाव पाहिला. अक्रूराची हिंमत झाली नाही रथ हाकण्याची. त्यालाही वाटायला लागलं आपण कुठली चूक करतोय. स्त्रीनाम एवं वदन्तीनाम अनुदिते श्रीकर्यता अक्रूरश्चोदयामास उत्तमैत्रादिकोरगं. तरी सुद्धा भगवंतांनी सांगितल्यावर तो हाकायला लागतो. स्त्रिया रडत असताना अक्रूर रथ हाकायला लागला आणि जसा आता लागला तसा सगळ्या गोपिका त्या रथाच्या समोर येऊन पडल्या. म्हणजे अक्रूरा, जर श्रीकृष्णाला या गोकुळातून न्यायचं असेल तर रथ आधी आमच्या छातीवरून जाईल. शेवटी भगवान श्रीकृष्ण खाली उतरले आणि भगवान श्रीकृष्णांनी सगळ्या गोपिकेला सांगितलं की काळजी करू नका, मी वापस येईल असं आश्वासन दिलं. भगवान श्रीकृष्णांचं बोलणं असं होतं की लोकांना खरं वाटतं. पण तुम्हाला खरं सांगू का, श्रीकृष्ण इतर मात्र खोटच बोलले. वयाच्या 11व्या वर्षी श्रीकृष्णाने जे गोकुळ सोडलं, त्याच्यानंतर पृथ्वी तलावर भगवान श्रीकृष्ण 125 वर्ष होते. 115 वर्ष होते. भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य 125 वर्ष होते. एकदा सुद्धा पुन्हा वापस नाही आले, एकदा सुद्धा. आणि या दिवसापासून, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडलं, त्या दिवसापासून गोकुळातल्या मुलांना एकच काम होतं. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत विश्वर बसायचं आणि श्रीकृष्ण येतो का म्हणून वाट पाहिजे आणि पण संध्याकाळी दररोज वापस यायचं. एवढं एकच काम. श्रीकृष्णाने मात्र पुन्हा एकदा बलवान 2-3 आले, तर श्रीकृष्ण एकदा सुद्धा गोकुळामध्ये वापस पुन्हा आले. भगवान श्रीकृष्ण निघाले आणि श्रीकृष्ण तिथून निघाले. गोकुळातले सगळे लोक कसे तयार झाले. श्रीकृष्ण निघाले. तप्पितीर्वीक्ष स्वप्नस्थाने यदुत्तमः सात्वयासः स्वप्नेमहि आयासेति दौत्तिकैः. भागवत सुद्धा शब्द प्रयोग दौत्तिकैः. भगवंत म्हणाला मी येतो आयासे म्हणून निघाला. अक्रूरांना तो सगळा प्रसंग अक्रूराने पाहिला आणि अक्रूराला वाटायला आपण काय करू.
गोकुळातल्या लोकांना किती प्रेम आहे भगवान श्रीकृष्णावर, काय गोपिका आहे, किती प्रेम आहे पाहिलं. आणि अक्रूराच्या लक्षात आलं आणि त्याला भीती वाटायला लागली की आता आपण कोणाकडे घेऊन जातो, कोळसाकडे घेऊन जातो, तो दुष्ट आहे, तो काय करेल. त्या दोघांना मारण्यासाठी त्याने बोलवले आणि त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. त्याच्या मनातला भाव दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी थोडंसं पुढे पुढे त्याला झाल्यानंतर त्याला थांबायला लागलं आणि तो रथ थांबून त्याला स्नान करायला लागलं आणि स्नान करायला त्याला आत पाडवलं. मध्यान्ह संध्येची वेळ झाली, करायला संध्या मग त्याला संध्येसाठी आत पाडवून खाली आपलं मूळ रूप दाखवलं, आपण कोण आहोत, वैकुंठाचं सगळं दर्शन त्याला घडवलं. मग तो शांत झाला. तो तिथून भगवान श्रीकृष्णाला घेऊन गेला. मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यानंतर मथुरेमध्ये आले आणि आल्यानंतर अक्रूरने म्हटलं आधी घरी झाला. श्रीकृष्ण म्हणजे आता कोणाच्या घरी नाही, आधी मुख्य काम आठवतो आणि मग झाल्यानंतर येतो. म्हणून असं म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि गोपाल सगळे निघाले. जाता जाता भगवंतांच्या सुलामांचा कार्य वगैरे तिथले सगळे कपडे घेतले, वस्त्र माळा वगैरे घेतलं, सगळं काय माळा वगैरे घेतल्या, फुलांच्या माळा वगैरे घेतल्या. भगवान श्रीकृष्ण रस्त्यातून जायला लागले आणि श्रीकृष्ण आले ही बातमी मथुरेत सगळीकडे कळली. आणि जशी भगवान श्रीकृष्ण आले ही बातमी कळली तशा त्यांना पाहण्यासाठी मथुरेच्या लोकांनी श्रीकृष्णाचं खूप पराक्रम ऐकले होते पण पाहिलेलं नव्हतं. त्या सगळ्या बायका शहरातल्या प्रासाद अधिकृत त्या बाल्कनीमध्ये आल्या आणि बाल्कनीमध्ये येऊन त्या पाहायला लागल्या आणि श्रीकृष्णाचं रूप पाहिलं तर सगळ्या बायांना असं वाटलं काय सुंदर मुलगा आहे. खरोखरच कोकणातल्या लोकांचं भाग्य इतकं सुंदर, त्याची आई किती भाग्यवती असेल, एवढं सुंदर मुलगा प्राप्त झाला. सगळ्या स्त्रियांच्या मनामध्ये भगवान आकर्षण निर्माण झालं आणि असं भगवान श्रीकृष्ण चालले आणि रस्त्यातून श्रीकृष्ण जातात दोन्ही बाजूनी भगवान श्रीकृष्णाला पाहायला गर्दी होते. असं ते सगळं झालं आणि श्रीकृष्ण चालत जातात कोल्हापूर नावाच्या हत्तीकडे गेले. तिथं जाऊन त्यांनी तिथे 14,000 अक्षरांचा नाश केला. त्या कोल्हापूर हत्तीलाही मारलं, त्या धनुष्य होतं ते उलटं 14,000 सैन्याला मारलं आणि तिथून भगवान श्रीकृष्ण जिथं कुस्तीचा फडा आहे त्या कुस्तीच्या फड्यामध्ये गेले. तिथे कंसाने कानून मुक्ती वगैरे मुख्य कुस्तीच्या लोकांना बसवलं होतं. त्या ठिकाणी चारून आणि मुक्तीनं भगवान श्रीकृष्णाला आणि बोलला मला आवाहन केलं. चारुणाबरोबर भगवान श्रीकृष्ण मुक्तीवर बोलला, त्यांनी कुस्ती केली आणि लीलेल्या लोकांना नाश केला. आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी जसा या लोकांना नाश केला मल्ल द्विविध मैंद आणि द्विविध हे दोघं भगवान शरीर सुशोधन हे दोघं असे 2-3 कुस्तीवार पहिले केलं दुसरा तिसरा भगवंतांनी सगळ्यांचाच भाषा पाहिल्यानंतर मात्र कंस घाबरला, कंस ओरडायला लागला, येणा पकडा, गोपाल जे लोक आहेत त्यांना पकडा, वसूल उग्रसेनाला मारा, वसूल मारा, अशा लोकांना आवडले भगवान श्रीकृष्णाने जी उडी मारली पुढं कंस त्या ठिकाणी बसलेला त्या सिंहासनावर गेला आणि कंसाला खाली उतरवलं. त्याला त्याच्या ह्याच्यावर भगवान श्रीकृष्णाने एका मुष्टी प्रहार केला. मुष्टी प्रहार केला, कंस घडत पाडायला. गोपाळ तिथून राज्यावर बसणारा अधिकार नाही त्यांना, देयतेचा शाप आहे, त्यामुळे एक लोकांनी राज्यावर बसायचं नाही म्हणून त्या भगवान श्रीकृष्ण राज्यावर बसले नाही. त्यांनी उग्रसेनालाच राज्यावर बसवलं आणि मग भगवान श्रीकृष्णांचं राज्यावर बसवल्यानंतर नंद यशोदा हे सगळे आले होते. गोकुळातल्या लोकांचा सत्कार वगैरे करून त्यांचे समजूत सांगून भगवंताने त्यांना वापस पाठवलं. नंतर भगवान श्रीकृष्णाची मुंजे झाली. मुंजे झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गर्गाचार्यांनी मुंजे केली म्हणून यांना कुठं शिकवायला ठेवायचं, गुरुकुलात तर गेलं पाहिजे म्हणून सांगितलं काश्यप संदीपनी नाम हेमंत कुलवासिक. मुळात काशीत राहणार मूळचे काशीचे पण अवंतीपुरवासी पण सध्या उज्जैनमध्ये राहणार आहे असे जे संदीपनी नावाचे ऋषी आहेत त्यांच्याकडे ठेवायला ठरवलं. आणि मग गोपाल श्रीकृष्णाने म्हणला ते दोघे ब्रह्मचारी देशामध्ये त्यांच्याकडे गेले, गुरुलाश्रम गेले. तिथे जाऊन अगदी अल्पावधीत 64 कला वगैरे सगळ्या विद्या प्राप्त केल्या. गुरुजींना
तर गुरुदक्षिणा ठरवलं काय पाहिजे ते मग मागलं. आता हे खरे गुरु जे असतात ना ते कधीच दक्षिणा मागत नाही. खरा गुरु जो असतो मूळ परंपरा अशी, वैदिक परंपरा, शास्त्र परंपरा अशी आहे की कधीच विद्यार्थ्यांना दक्षिणा मागायची नाही. साधारण गुरु जे असतात ते असं म्हणतात की 2 विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवा, ही परंपरा फक्त पुढे चालू ठेवा, हीच दक्षिणा असते. बलराम म्हणाले गुरुंना काही कळत नाही, गुरु भक्तीला काही कळत, काय अडचणी संसारात असं काय अडचणी त्यांना कळतात, त्यांना काय कळतं म्हणाले. म्हणून त्यांना विचारलं, त्या आईने विचार केला, तिला भगवान श्रीकृष्णाने खूप पराक्रम लागले होते. ती म्हणजे मला मुलगा मला आनंद आहे. भगवान श्रीकृष्णाने त्याप्रमाणे पांचजन्याला पहिल्यांदा मारलं, तिकडून वरला यमपुरीत केले, यमपुरीत घेऊन भगवंतांनी त्यांना मुलगा आला आणि मुलगा आणून त्यांना अर्पण केला. अशी दिव्य गुरुदक्षिणा दिली आणि भगवान श्रीकृष्ण पुन्हा मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये येऊन भगवान श्रीकृष्णांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली. पण राज्याचं कुठलंही महत्वाचं तर भगवान श्रीकृष्णाने दिलं. आता इथून कुठलं चरित्र जे भारताला दिशा दाखवणार. आज भारताला सर्वात गरज खरं म्हणजे योगाचं चरित्राची नाही आहे, श्रीकृष्णाचा या पुढल्या चरित्राची. पण त्याचा विषय भागवताच्या अनुपरिप्रेक्षामध्ये तो विषय पाहता येणार नाही. तो विषय तो पाहिजे तो महाभारताच्या परिप्रेक्षात पाहावा लागेल असं. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला गोपाळाचं काय महत्व, गोपीचं काय महत्व सांगितलं की उद्धवाला एकदा मला गोकुळात पाठवलं. आता खूप सुंदर आहे, आपल्याला वेळ नाही, खूपच सुंदर. एकच सांगतो असं म्हणतात की एकदा म्हणे भगवान श्रीकृष्ण आपल्या माडीवर उभे होते, गोकुळाकडे पाहत होते. त्यांना गोकुळातील लोकांची आठवण झाली आणि जशी आठवण झाली तसं डोळ्यातून भगवान श्रीकृष्णाच्या अश्रू आले आणि श्रीकृष्णांच्या डोळ्यातून अश्रू घ्यायला आणि उद्धव बुद्धिसंत बृहस्पतीचा शिष्य असलेला शरंगी आणि शरदरेचे नियुक्त असलेला उद्धव प्रवेश करायला पृथ्वीवर. उद्धव अत्यंत बुद्धिमान होते, शास्त्राचं ज्ञान होतं त्यांना, बृहस्पतीने अध्ययन केलं होतं, त्यामुळे ज्ञानी भक्त होते. तर त्यांना वाटलं अरे श्रीकृष्णाच्या डोळ्यात अश्रू आणि त्यातरी मनात थोडीशी भाव हे झाला. श्रीकृष्णाने ओळखला तो भाव, म्हणजे उद्धव एक काम करावं, लगेच ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली. म्हणजे असं एक माझा जो निरोप आहे तो निरोप गोकुळात नेऊन द्यावा. उद्धवांना वाटलं काही सोपं काम आणि मग उद्धव गोकुळात गेले. मी तुम्हाला सांगितलं गोकुळाचे पोरं रोज सकाळी उठायचे, वेशीवर जायचे, गोकुळाच्या दिशेने डोळे लावायचे आणि श्रीकृष्ण आले म्हणून पुन्हा दासून वापस घरी जायचे. असं त्यांचं चालायचं. त्या दिवशी मथुरेच्या दिशेला तो रथ येताना पाहिला, लांबून उद्धव भगवान श्रीकृष्णाकडे दिसत असत, पितांबर वगैरे घातलेलं आणि श्रीकृष्णासारखं रूप होतं त्यांचं, साधारण बुटके वगैरे. आणि त्या पितांबर घातलेल्या भगवान श्रीकृष्णासारख्या आतमध्ये पण पोरं बोंबलं गेले ना, भगवान श्रीकृष्ण आले म्हणून कुठं गोकुळामध्ये आणि सगळे गेले. सगळे गोकुळातले लोक वेशीवर आले, भगवान श्रीकृष्ण आले, श्रीकृष्ण आले, श्रीकृष्ण आले. पण ते करायचं जावयासारखं झालं, ठेवलेला चहा काढून काढून दिलं लोकांनी. उद्धव आले असू दे, काय करून नसेल मला ते करूनच फार सांगा वाटत नाही म्हणून मी मध्ये विरोध करते. उद्धव आल्यानंतर उद्धवांनी त्या दिवशी रात्र काढल्यानंतर गोपिकांना सांगितलं तिथं सुंदर असं भ्रमण घेतलं, फारच सुंदर भ्रमण. गोपिकांनी जो उपदेश केला का उद्धवांना, अप्रतिम उपदेश. भगवान श्रीकृष्ण सगळ्यांच्या अंतरात्म्यात राहतो की आम्हाला तू काय सांगतोस म्हणून गोपांनी जे झाडले उद्धवाला निर्गुणाची काय तू सांगतोस. मला या प्रसंगात एक गोष्ट आठवली. गोंधळ महाराज होते ना, त्यांनी जो देह ठेवला त्यावेळेस सद्गुरू रामानंद महाराजांनी एक स्तोत्र लिहिलं. काय म्हणजे कोणी म्हणती साक्षी रूपे सर्वत्र व्यापीला, फार सुंदर. चैतन्य ब्रह्म माझे कोणी मनाला दाखवा, दिनाचा माय बापा कोणी
तुम्ही नदीला भेट करा, असं सुंदर पद आहे, फार सुंदर पद. आणि त्या पदात ते काय म्हणतात, कोणी म्हणती साक्षी रूपे सर्वत्र व्यापीला, कोणी बोलती निर्गुणे, असं ते वेदांत काही लोक म्हणतात साक्षी रूपात आहे, काही म्हणतात निर्गुणात आहे, सर्वत्र व्यापक आहे वगैरे. तत्वाचे ते व्यर्थ बोलून महाराज काय म्हणतात, तत्वाचे सगळे व्यर्थ आहे, नका बोलू ब्रह्मज्ञान आम्ही डोळा देखील. महाराज इतकं सुंदर बोलतात की नका बोलू ब्रह्मज्ञान आम्ही डोळा देखील. की काय ब्रह्मज्ञान तुम्ही आम्हाला सांगितलं डोळा पाहिला, तसं श्रीकृष्ण काय उद्धवाला गोपीने असं सांगितलं, तू काय आम्हाला सांगतोस श्रीकृष्ण काय ते आम्हाला माहिती आहे. आणि मग गोपींचा उद्गार ऐकला, 1-2 दिवसासाठी आलेला उद्धव 6 महिने राहिला आणि ज्ञानाचा अहंकार असलेला उद्धव पूर्ण भक्तिमय होऊन म्हणाला, वंदे नंद रजस्त्रीना तत्पादरेणुनी कृशः यासं हरिकथोद्गीतम पुराण भवनत्रयम्. आणि भगवंता करायला जेव्हा किंमती गुरुमध्ये तो घडली ना, देवा मला जन्म जर द्यायचा असेल ना तर गोकुळात ते मिळाला. गोकुळात मानवाचा पण जन्म नको, कशाचा, किंमती गुरुम लतवू शेती ना, झाडा झुडपाचा देवा, झाडा झुडपाचा जरी तू दिला असता तरी चालेल. का तर यासा हरिकथून कीर्तन पुन्हा भुवन त्रयम, त्या गोपिकाच्या चरण धूळ माझ्यावर पडली तर मी पवित्र होईल ना. भगवंत पण म्हणतात अनुग्रहाने हम येतात पुढे टेकडी रेवडी. गोपिकांनी घरी आल्यानंतर पुन्हा उद्धव गोपीचा अधिकार काय, तुला काय सांगू, मी सुद्धा त्यांच्या मागे जातो. गोपिका पुढे पुढे जातात आणि मी त्यांच्या मागे जातो. कशामुळे अनुग्रहाने हम येतात पुढे टेकडी रेवडी, तिथे मला पवित्र करतील म्हणून. त्यांच्या चरणकमलाचे धुळीचे कर मला काहीतरी पवित्र करतील म्हणून मी सुद्धा पाठीमागे जातो. अशी गोपींचं महात्म्य असो. उद्धवाला गोपींचं महात्म्य सांगून या ठिकाणी दशमस्कंदाला पूर्वार्ध सांगतो. गोपाल कृष्ण भगवान की 2 मिनिट बघितला. पूजन करावं, स्वागत करावं. उद्धव वापस आला आणि त्याच वेळेस आणि यांनी जरासंधाकडे जाऊन आपलं दुःख सांगितलं आणि आपल्या जावयाचा प्रतिशोध घेण्यासाठी कंस जरासंधानं भगवान श्रीकृष्णावर पहिल्यांदा हमला केला
त्या हमल्यामध्ये पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांनी त्याचा संपूर्ण फडशा पाडला, बरोबर की असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 वेळा झालं. 17 वेळा त्याला संतांनी सैनिक जमवावं, सामग्री जमवावी, श्रीकृष्णावर हमला करावा, श्रीकृष्णांनी त्याला मारावं. आता 18व्या वेळा मात्र नारद प्रेरित आले आहे. तर नारदांनी सांगितल्यामुळं कालयवनाला घेऊन त्याला संतांनी भगवंतावर स्वारी केली. कालयवनाला वरदान होतं की यदुवंशातल्या कुठल्याही पुरुषापासून तुला भीती नाही किंवा मानतून तुला मृत्यू नाही. आणि म्हणून 18व्या वेळा ज्यावेळेस ते आला तर भगवंतांनी विचार केला की किती वेळा सारखं संकट यायला लागले, तर मधुर राज्य बदललं. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी द्वारका निर्माण करून सगळे लोक जे आहेत ते द्वारकेमध्ये पाठवून दिले आपले सगळे. आणि शस्त्ररहित असा परमात्मा मुद्दामून त्या युद्धाच्या मध्ये असताना हे रामावतारात तरी झालेलं नाही, लक्षात ठेवा. हे श्रीकृष्ण अवतार परिपूर्ण तो काय आहे त्याचं कारण आहे. रामावतारामध्ये श्री प्रभू रामचंद्रांनी कधीच पाठ दाखवली नाही. आणि श्रीकृष्ण अवतारात भगवंताने काय करायचं ते सगळं केलं. चक्र वगैरे सगळं सोडून देऊन भगवान श्रीकृष्ण मुद्दाम त्यांच्या समोर पडत गेले कालेवनाच्या पुढे. आणि भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी म्हणून कालेवन निघाला. आणि जसा कालेवन पुढे मागे जातोय तर पार 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 भगवान श्रीकृष्ण एका गुहेमध्ये जाऊन लपले. तिथे एक पुरुष झोपलेला होता. त्या पुरुषाला त्या पुरुषाकडे आता शेरा भगवंतांनी पाठवला. आणि पाठीमागून कालेवन जेव्हा झालं काल तरी असं वाटलं की इथं हा झोपलेला आहे भगवान श्रीकृष्णाचे. म्हणजे त्या कालेवनानं त्याला लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर तो पुरुष झोपेतून उठला. आणि त्या पुरुषाला असं वरदान होतं की जो तुला उठवेल त्याला तू पाहिलंस तर तो भस्मसात होईल. त्याप्रमाणे याने डोळे उघडले, पाहिले, तो डोळ्यात अग्नी निघाला आणि तो कालेवन जो आहे तो भस्मसात झाला. नंतर मग भगवान श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिलं. तो पुरुष होता तो मुचकुंद, प्रभू रामचंद्रांचा पूर्वज. त्रेतायुगातला त्याला सगळीकडे पाहिलं तो उंच उंच. ते द्वापर युगातले सगळे झाडं त्याला फुटकी वाटायला लागले. भगवान श्रीकृष्ण एकदम मुटके, पण द्वापर युगातले झाडं सुद्धा त्याला मुटके वाटायला लागले. आपण कमरेपर्यंत येतात वाटायला लागलं. इकडे तिकडे पाहायला गेलं भगवान श्रीकृष्ण त्याच्या समोर आले. त्याला वरदान होतं की त्याच्यानंतर ताबडतोब तुला भगवंताचं दर्शन होईल. देवाने तुझं वरदान दिलं होतं. त्या वरदानानुसार भगवंताने त्याला दर्शन दिलं. त्याला सगळी माहिती सांगितली. म्हणाले त्याला असं वाटतं त्रेतायुग अजून चालूच आहे. भगवान म्हणजे त्रेतायुग सोडून द्वापर संपत आलेला आहे. इथून काही दिवसांनी द्वापरही संपणार संपत आले का. भगवान श्रीकृष्णाचंच काळ म्हणजे द्वापर युगाचं. श्रीकृष्णाने ज्या दिवशी पृथ्वी सोडली त्या दिवशी द्वापर युग संपलं. द्वापरच्या अगदी शेवटी भगवान श्रीकृष्ण आलेले आहे. तेव्हा द्वापर युग संपण्यावर सांगितलं त्याला. त्यानं भगवंताची प्रार्थना केली, मोक्ष मागितला. भगवंताने सांगितलं या जन्मात काही प्राणी हिंसा वगैरे झालेली असते म्हणून या जन्मात तुला मोक्षाचा अधिकार नाही. पुढल्या जन्मात तुला ब्राह्मणाचा मिळेल. आणि मग काय जन्मात तू उद्धरून जाशील तोपर्यंत तू हिमालयात जा आणि तप कर. तपाने शुद्धी होते म्हणून तप करायला त्याला पाठवलं. पुढल्या जन्म मुचकुंदाचा ब्राह्मणाचा झाला. तो जो ब्राह्मणाचा वंश आहे तोच नांदेडच्या नरसिंहाचे जे पुराणी आहेत त्यांचा वंश. नागाचे पुराणी जे आहेत ते त्या वंशात असं उद्धार झाला. आणि भगवंताने कालेवनाचा उद्धार करून आता भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश झाले. मथुरा सोडली, द्वारकाधीश झाले. आणि द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण काम करतात. महेश कुठलंही महत्वाचं पण भगवान श्रीकृष्णाकडे नव्हतं, काहीच नव्हतं. राजा नव्हतं भगवान श्रीकृष्ण, पण तरी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण होते. कारण प्रत्येक जण जो यायचा आपली गोष्ट घेऊन तो भगवान श्रीकृष्णाकडे यायचा. किंग मेकर, किंग झाले नाही पण किंग मेकर. म्हणजे कुरुंकर म्हणायचे पीएचडी नाही झालं तर म्हणजे पीएचडी मेकर होईल. कसं ते राजा म्हणाले किंग मेकर. तर भगवान श्रीकृष्ण किंग मेकर होते. त्याप्रमाणे भगवंताचं राज्यकारभार चाललेलं असताना भगवंताच्या विवाहाचा विषय चालला होता. आणि तितक्यात रुक्मिणी हिनं भगवान श्रीकृष्णाचे गुण वगैरे ऐकले. आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तिने मनाला ठरवलं की आपल्याला जर विवाह करायचा तर श्रीकृष्णाबरोबर आपण विवाह केला पाहिजे असं ठरवलं. पण तिचा भाऊ जो होता रुक्मी तो चैत्यपक्षीय होता. म्हणजे
शिशुपाल दंतवक्र यांचा तो मित्र होता म्हणून त्यांना आपली बहीण शिशुपाल घडवलं. आता हे सगळं झालेलं पाहून त्या देवीनं वसुदेव नावाचा जो ब्राह्मण जो या उत्पातांचा मूळ वंशज आहे, पंढरपुराचे जे उत्पात आहे रुक्मिणीची पुजारी त्याचे जे मूळ वंशज तर वसुदेव वसुदेव नावाचा जो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाला घोडे देऊन तिने एक पत्र दिलं. पत्र देऊन भगवान श्रीकृष्णांना तिनं बोलवलं. आता हे जे पत्र गेली याच्यावर सुद्धा खूप सुंदर प्रवचन करता येऊ शकतं. लोकांनी फार बदनाम केला या प्रश्नाला पत्राला. आणि पत्र जे आहे ते काय माहितीये का, लोक शिकतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. लोक शिकतात पण थोडक्यामध्ये आपण म्हणणं कसं मांडावं याचा उत्तम आदर्श म्हणजे रुक्मिणीचं पत्र. त्याने पालन ठरवलं. नामूलम लिखिते किंचित ज्ञानपेक्षितम् उच्यते असा एक नियम आहे म्हणजे बल्लीनाथाचा. बल्लीनाथ काय म्हणतो, मी कधी प्रमाण रहित लिहिणार नाही आणि अनपेक्षित ते बोलणार. हे जे वाक्य, ही जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेचा उत्तम नमुना म्हणजे हे पत्र आहे. कीर्तनकारांनी मात्र फारच त्याचं वापरून केलं. त्याला नको ते नाव देऊन ते बोलत ते आपली माफी मागतो मी, कीर्तनकाराची माफी मागतो मी, पण एक सांगायला त्याची बदनामी केली. काय आहे, आपल्या संस्कृतीत असलेल्या गोष्टींची आपण हिंदू धर्म म्हणून जागृती असली पाहिजे. मला काय बोलायचं ते लक्षात घ्या. आपणच आपल्या देवाधर्माने किशोर कवायती करायला लागलो तर लोक बसलेच ना त्यासाठी. म्हणून आपण फार व्यवस्थित विचार केला पाहिजे. थोडक्याच्या सगळ्या पत्रात असं आहे, मी श्लोक वगैरे काही म्हणत नाही तर मला कथा संपतीची थोडं श्लोक वगैरे काही म्हणत नाही. श्लोकात पत्राला सार काय माहिती का, जीवात्म्यानं केलेलं भगवंताला एक आत्मनिवेदन म्हणजे रुक्मिणीचं पत्र आहे. हे लक्षात घ्या. रुक्मिणीचं पत्र भगवंताने पाहिलं आणि भगवान म्हणाले काही काळजी करू नका, वसुदेवाला सांगितलं मी येतो म्हणून सांग. आणि श्रीकृष्ण पुढे निघाले. श्रीकृष्ण जसे पुढे निघाले त्याच्या पाठीमागून 1 लाख सैन्य घेऊन बलराम सुद्धा निघाला. भगवंता माहित होतं बलराम पाठीमागून येतो. आणि मग श्रीकृष्ण गेले. रुक्मिणीनं अंबाबाईची प्रार्थना केली. अंबाबाईला प्रार्थना शेवटच्या क्षणी अंबाबाईच्या मूर्तीतून भगवान श्रीकृष्ण प्रवेश झाले. काय झाले मी काल उत्तर दिलेले म्हणजे गीताचं उत्तर दिले आणि त्यामुळे प्रवेश झाले. श्रीकृष्णाने रुक्मिणीला आपल्या रथावर बसवलं आणि श्रीकृष्ण निघाले. चैत्य पक्षी सगळे तयार होते श्रीकृष्ण येईल म्हणून युद्ध करण्यासाठी. ते सगळे युद्धाला आले. त्यांच्याबरोबर बलरामाने युद्ध केलं आणि श्रीकृष्णाच्या पाठीमागे रुक्मिणी जो आहे तो गेला. पण त्याला पराभूत व्हावं लागलं. भगवान श्रीकृष्णाने त्याचा अर्थ मुंडन केलं. हे काही बलरामाला आवडलं नाही. बलरामाला काही असतं तरी तो वीराचं सगळं बलरामाने आहेर केला, उपायन दिलं, त्याचा सत्कार केला, त्याला वापस पाठवलं आणि मग भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन आले. भगवान श्रीकृष्णाचा विवाह झाला. एकच मुलं म्हणायचं आपल्याला 6 दिवस कथा संपवायची त्या पद्धतीनं पाठी मागून घ्या, पाठी मागून घ्या. रमेश माधव लक्ष्मी देते घरा प्रीतीची वरमाळ घालून करा चला सुखे संगती संसारी सुखरूप घेऊन होया सदा
यानंतर समर्थनमणीच्या कथेच्या निमित्तानं भगवंताचा जांबवती आणि सत्यभामा यांच्याशी विवाह झाला. त्याच्यानंतर लक्ष्मणा हिच्याबरोबर भगवंताचा विवाह झाला, कालिंदीचा विवाह झाला. अशा प्रकारे भगवंताचे 8 अष्टपंची भगवंताच्या 8 पत्नी आहेत, त्यांच्याबरोबर विवाह भगवंताने केला. आणि हे सगळं होत असताना भगवंताचं इतर दुष्ट संहाराचं कार्य चाललेलं होतंच. पुढे झाले भगवंताला प्रद्युम्न लवकर झाला नाही. लक्षात ठेवा, प्रद्युम्न होण्यासाठी भगवंताला भगवान शंकरांची आराधना करावी लागली. आराधना करून महाभारतात सांगितले आणि भागवतामध्ये फक्त रुद्र वरदारा असा शब्द प्रयोग आलेला आहे की भगवंताने भगवान शंकरांची आराधना केली. त्याच्यानंतर प्रद्युम्न झाला, पण तो झाल्या 100 वर्षांनी त्याला आराधना वगैरे केलं. पण नंतर त्या ठिकाणी रतीनं येऊन प्रद्युम्नाला संपूर्ण अस्त्रविद्या शंकराच्या वस्तू 100 वर्षाचा वध केला. आणि प्रद्युम्नाच्या नंतर भगवंताच्या मुलाचा मुलगा भगवंताचा दुसरा मुलगा सांग त्यातही असा झाला नाही. त्याच्यासाठी सुद्धा सूर्याची उपासना वगैरे करायला लागली. सामान्यानंतर कुष्ठ झालं होतं, ते कुष्ठ दूर करण्यासाठी सुद्धा सामान्य सूर्याची उपासना केला जोडलेला आहे. असे भगवंताचे अनेक मुलं वगैरे झाले. त्याच्यानंतर भगवंताचा प्रद्युम्नाला अनिरुद्ध झाला. तो जो अनिरुद्ध आहे त्या अनिरुद्धाला बाणाची जी मुलगी उषा ती घेऊन गेली होती. तिची जी मैत्रीण चित्रलेखा, त्या उषेला भगवती पार्वतीला वर्णन दिलेलं होतं की तुझ्या स्वप्नात जो येईल तो तुझा पती असेल. त्यावर कारण भगवान शंकर आणि पार्वती एकदा द्रुत क्रीडा करत असताना उषेला गेला बाण रोज बाणासून रोजच्या रोज कैलासावर भगवान शंकराचं दर्शन घेत असत. तर त्या दिवशी तो आपल्या मुलीला घेऊन गेला आणि तिथं भगवती पार्वती आणि भगवान शंकर ते द्रुत क्रीडा करत होते. ते द्रुत क्रीडा करून खेळत असताना पाहून इथे मनात आलं की आपण आपल्या पतीबरोबर अशी द्रुत क्रीडा खेळावी. तिच्या मनातला भाव घालून भगवती पार्वतीने सांगितलं की आज रात्री स्वप्नात जो येईल तो तुझा पती असेल. त्याप्रमाणे तिला स्वप्नामध्ये अनिरुद्ध दिसला. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न, प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा नातू दिसला. आपण नातवापर्यंत पोहोचलो बघा. तो दिसला. तो दिसलेला पाहून तिला काय करायला ती मैत्रीण होती सुचित्रा, सुलेखा किंवा चित्रलेखा असं नाव तिचं होतं. तिला सगळे त्रैलोक्यातले लोक माहित होते. तिला प्रत्येकाला देवाचं चित्र काढलं नाही म्हणली, राक्षसांचं काढलं नाही म्हणली, नाही म्हणली, असं करत पृथ्वीवरच्या अनेक वंशाच्या लोकांचं चित्र काढलं नाही म्हणली. पण शेवटी यदुवंशाचं भगवान श्रीकृष्णाचं काढलं तर त्यांनी याच्यासारखा मिळता होता चेहरा दिसतोय. मग प्रद्युम्नाचं काढलं तर अजून मिळता होता दिसतोय. मग श्रीकृष्णा म्हणजे अनिरुद्धाचं काढलं तर ती काही बोलली नाही. मर्यादा होती ना, मर्यादा असल्यामुळे ती बोलली नाही. जिथं बोललं नाही तिथं समजायचं की हेच आहे. त्याप्रमाणे चित्रलेखेनं भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमध्ये असलेलं श्रीकृष्णांचं सुदर्शन कवच भेदून ती आत गेली आणि सुदर्शन कवच भेदून तिनं त्या ह्याला अनिरुद्धाला झोपेतून उचलला आणि झोपेतून उचलून कुठं आणला तिच्या ठिकाणी उशीर आणि उशीर गंधर्व विवाह त्यांचा झाला.
काही चिन्ह दिसायला लागले. ते चिन्ह पाहून सैनिकांच्या लक्षात आलं. त्यांनी जाऊन राजाला सांगितलं. राजा म्हणले तुझ्या लेखीचे चित्र काही चांगलं दिसत नाही म्हणाले, काहीतरी हुकले. मग शोध घेतला तर हा गर्भगृहामध्ये अंधा ह्याच्यामध्ये हा लपवलेला होता. अनिरुद्ध त्याला पकडलं, त्याला बाणानं त्याला तुरुंगात टाकलं. ही बातमी नारदांनी नेहमीच्या पद्धतीने इकडे सांगितलं. म्हणजे श्रीकृष्ण म्हणले तर काय होतं, श्रीकृष्णाकडे एवढं पोरं होते. श्रीकृष्णाला एकेका वाटापासून कमीत कमी 10 मुलं झाले. तर कोणाचा हिशोब ठेवणार तुम्ही विचार, आणि कोण आठवणार याची किती तुझी किती त्याचं काय, हा कोणत्या कॉलेजमध्ये जातो काय 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 आठवलं विचार करायला. तेव्हा कोण मागे एखाद्या दिवशी मागे कोण झालं काय वाटत होतं. श्रीकृष्ण म्हणजे नारद म्हणजे अरे तुझ्या ते पोरं गेलं ना नातू, त्याला उचलून नेलं, तुला माहिती की नाही असं का बोलले. मला माहित नाही म्हणाले. तिथं त्या बाणासुराकडे जा ना. बस श्रीकृष्ण बाणासुराची इच्छा भगवान शंकराच्या युद्ध करायची होती. शंकराने त्याला सांगितलं होतं तू माझा भक्त आहेस आणि विषवृक्ष जरी आपल्या हातून लावलं तर नक्षित तू बरं. विषवृक्ष मी सांगतो विषाचं झाड जरी लावलं तरी आपल्या हाताला कारण आपण लावलेलं असतं ते तोडणं आपल्याला त्रासदायक होतं म्हणाले. त्यामुळे तुझ्याशी युद्ध करणार नाही, पण ज्या दिवशी तुझा ध्वज तुटेल त्या दिवशी समजा तरी तुझ्या बरोबरीचा तुला मिळाला. आणि त्याप्रमाणे भगवान कृष्णाने प्रवेश केल्या पहिल्यांदा काय काम केलं असेल तर बाणासुराचा ध्वज तोडला. म्हणजे त्याला संकेत दिला. बाणासुराला सहस्र बहुत 1000 त्यामुळे त्याच्या थोडीचा कोणी युद्ध होता म्हणून तो प्रयत्न करत होता. तिथं भगवान शंकरांचं प्रद्युम्न बरोबर युद्ध झालं. त्याच्यामध्ये शंकराबरोबर भगवान श्रीकृष्ण, कार्तिकेय बरोबर प्रद्युम्न असे सगळे युद्ध हे झालं. आणि त्यात कार्तिकेयाच्यावर हरिविजय असं लिहिलं. भागवत कथा नाही हरिविजय की 700 स्त्रिया कार्तिकेयानं पाठवल्या. आपल्या कार्तिकेयावर प्रद्युम्नानं पाठवल्या. आपल्या बाणानं अस्त्रानं तयार केल्या. आता कार्तिकेय बघायला लागला या सगळ्या स्त्रिया आपल्या पाठीमागे कार्तिकेय शेवटी पळून गेला तरी त्या स्त्रिया मागे लागल्या. तेव्हा कार्तिकेयाला शाप दिला. इथून पुढे जर स्त्रियांनी माझं दर्शन घेतलं तर 7 जन्म वैधव्य येईल. शबरीमालांचा आम्हाला करायला मिळतो दर्शन. काय आहे की प्रत्येक वेळेला बरोबर असं नसतं. त्यात काही वेळा तुमचं कल्याणासाठी असतं. तुम्ही दर्शन घेणं तुमचं कल्याण नाहीये, तुमचं अकल्याण हे लक्षात घ्या. आम्हाला काय नाही त्याचं कारण हे जा असो. या युद्धामध्ये भगवान शंकराचं ज्वर आणि भगवान विष्णूचा ज्वर त्यांचं भांडण झालं. आणि शेवटी शंकर ज्वराला किंवा रुद्रज्वराला विष्णुज्वराला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा रुद्रज्वरानं विष्णुज्वराची प्रार्थना केली. ते 4 श्लोक आहेत. त्या 4 श्लोकांना प्रार्थना करून जेव्हा त्याचा कुठं दाह शांत झाला तेव्हापासून ते 4 श्लोक कसाही ताप असू द्या, कोणताही ताप असू द्या, या 4 श्लोकांनी अभिमंत्रीचं लक्ष आलं तर ताप कमी होतो, ज्वर कमी होतो असं वरदान भगवंतांनी दिलंय. आणि असं करून नंतर भगवान श्रीकृष्णाने बाणासुराचं युद्ध झालं. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने बाणासुराचे 96 हात 996 हात तोडून टाकले. शंकरांना वाटलं की आता काही बाणासुर वाचत नाही म्हणून शंकर मध्ये आले. भगवंताला प्रार्थना केली म्हणजे महाराज काही दिवस हा माझा भक्त आहे. भगवान शंकरांचं जवळचं जर कोण असेल तर बाण रावण चंडीश शृंगी भृंगी हृदयात सदाशिव प्रसाद सर्व ग्रंथ शांतता. शंकरांना नवीन दाखवण्यासाठी बाणासुराला नवीन दाखवला होतो. या सगळ्यांना बाणाला रावणाला ते फार जवळच भगवंत. रावणाच्या बाबतीत भगवंत मध्ये आले नाही पण बाणाच्या बाबतीत भगवान शंकर मध्ये आले. ते म्हणले काय केलं ते सोडा. श्रीकृष्ण म्हणले मला माहित आहे हा प्रल्हादाच्या वंशातला म्हणून मी वरदान दिलं की प्रल्हादाच्या वंशाचा कोणाला मी मारणार नाही म्हणून याला मी मारणार नाही. पण याचं बल त्याला तो अधिक आहे त्या बाहूमुळे असं पाहिजे. भाऊ फक्त छेदन केलेले. मग बाणासुर भगवंताला शरण आला आणि मग आपली मुलगी आणि अनिरुद्ध यांचा विवाह वगैरे लावून
वापस पाठवलं. अशा प्रकारे भगवंतांनी बाणासूर वगैरे आलं. त्याच्यानंतर जरासंधाकडून निरोप आल्यामुळे 22,000 राजांचा निरोप आला होता. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमः. आता जर ते 22,000 राजे लोक करत असेल, राजसूयांच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाला भीमाकडून मारवलं. अगोदर करत किंचित वेगळी. महाभारतात 13 दिवस युद्ध झाल्याचं उल्लेख आहे. भागवतात 27 दिवस झाल्याचं उल्लेख आहे. असं दोनमध्ये फरक आहे. असो, जरासंधाला मारलं. त्याच्यानंतर याच निमित्तानं अग्रपूजेच्या निमित्तानं निंदा केली म्हणून शिशुपालाला मारलं, दंतवंताला मारलं. त्याच्यानंतर शिशुपाल दंतवंताला मारणं, माझ्या मित्राला मारणे, विविध नावाचा वानर भगवंताच्यावर जमवलं, त्याला भगवंताने मारलं. त्याच्यानंतर पौंड्रक जो होता, जो भगवान श्री, तो स्वतः सांगितलं की मी भगवान श्रीकृष्ण आहे. अशा अनेक पौंड्रक निर्माण झाले. कलकी अवतारला म्हणायला लागले. हे सगळे पौंड्रकच आहे. थोडं खरा श्रीकृष्ण नियम आहे. त्या पौंड्रकाचा वध भगवंताने केला. आणि अशा सगळे राक्षस मारून भगवंताने शेवटी प्रतिज्ञा केली की आता मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. असं भगवंताने गुरुवार केला. सूर्यग्रहणाच्या निमित्तानं भगवंताचा आणि गोपिकांचा एकदा कुरुक्षेत्रावर भेट वगैरे झाली. याच्या सगळ्या कथा झाली. आणि या कथेत फार इंटरेस्ट राजाला नव्हता. राजा मला दिव्य चरित्र सांगा. म्हणजे हे काय, हे भेटला, याला मारलं, त्याला मारलं, ते बोलत राहिलं. दिव्य चरित्र सांगा. म्हणून दिव्य चरित्र सांगायचं म्हणून भगवान श्रीकृष्णाचं दिव्य चरित्र सांगायचं सुरुवात केली. कृष्णस्य सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः प्रशांत आत्मा स्त्रीय. भगवंताचा एक मित्र होता ब्राह्मण. त्याचं नाव भागवतकारांनी सांगितलं नाही. आता आपण ठेवतो तो सोडून द्या. भागवतामध्ये याचं नाव आहे कुचैल आख्यान. विरक्त इंद्रियात एकूण प्रशांत आत्मा जितेंद्रिय. भगवंताचा एक ब्राह्मण मित्र होता. कसा होता? जसं टीव्ही मध्ये दाखवला तसा नव्हता, पण जसं चित्र तुमच्या डोक्यात तसा नव्हता. कसा होता? ब्राह्मण होता. हे पहिल्यांदा. ब्राह्मण म्हणजे नुसतं जन्माला ब्राह्मण नाही, खरा ब्राह्मण. आणि खरा ब्राह्मण जो असतो ना, तो सन्मानाचा भुकेला नसतो. वनस्पती काय सांगते? सन्मानात ब्राह्मणो नित्यम उद्विजेत विषादिव. ब्राह्मणाला सन्मानापासून, विषापासून इतकं दूर होतं तसं दूर झालं पाहिजे. अपमानस्य चाकांचे नित्य ब्रह्मणे चौचिता म्हणून सांगितलं ब्राह्मणांना. आणि अपमानाची इच्छा केली पाहिजे ब्राह्मणांनी. मान मिळावा असं नाही, अपमान व्हावा अशी. खरा ब्राह्मण जो आहे तो मानाची अपेक्षा करत नाही. म्हणून ब्राह्मण होता. नुसता ब्राह्मण होता का काय म्हणाले? नुसतं जन्माला ब्राह्मण होता असं नाही. ब्रह्मविद्या, ब्रह्मवेत्ता होता. म्हणजे खरं ब्रह्मज्ञान झालं, दृढ अपरोक्ष ज्ञान झालं. शब्द ज्ञानही होतं आणि अनुभवही. आणि एकदा हे झालं म्हणजे काय सांगायची गरजच नाही. निरंतः इंद्रियार्थेषु. त्यामुळे इंद्रियांच्या भोगण्यामध्ये त्याला काही इंटरेस्ट नव्हता. विरक्त होता, वैराग्यशील होता. आणि महत्वाचं भर पाहिजे काय? प्रशांत आत्मा. अत्यंत शांत होता. वखवत नव्हतं. हे मिळवायचं, ते मिळवायचं, हे पाहिजे, ते पाहिजे. शांत. सगळ्या वृत्त्या अत्यंत शांत होत्या. आता असा मनुष्य कोणत्या मानासाठी काही करणारच नाही. समजलं? म्हणून दारिद्र्य होतं. दारिद्र्य असेल त्याच्याकडे, आपण त्याला सुदामा म्हणतो, सुदामाकडे दारिद्र्य असेल. पण सुदामा दीन नव्हता हे लक्षात ठेवा. दीन वेगळं, दीनता वेगळी, दरिद्रता वेगळी. दारिद्र्य सुद्धा तेज असतं. सगळे ऋषी लोक दारिद्र्य होते. काय होतं त्यांच्याकडे? तेज होतं. राजा म्हणून थंड घालत असत त्यांच्याकडे. का? तेजस्वीता होता. असं तेज सुदामाकडे होतं.
पुण्येन संतुष्ट जे सहजपणे पुढे आणून दिला. अयाचित होतं, अयाचित होतं. अयाचित म्हणजे न मागता. खाली लोक आले अयाचित सगळीकडे सांगत फिरतात, असं नाही. यदृच्छोपन्नेन, यदृच्छा यादृशी इच्छा, भगवंताची इच्छा आली, आज मिळालं तर मिळालं, आज खाली मिळालं तर मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं. असे या भारतवर्षात असे ब्राह्मणांनी अशा पद्धतीने वेदांत केले, ब्राह्मणांनी अमुक केलं, ब्राह्मणांनी तमुक केलं असं म्हणणाऱ्या लोकांनी एकदा ह्याही गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. कशी विरक्त होते, एकापेक्षा एक विरक्त. भाऊशास्त्री वसे म्हणून होते. कदाचित दादोबा परिवारातल्या लोकांना त्यांचं नाव माहीत असतं. त्यांचं रामायण सांगायला गोष्ट येत असत. दादोबा मारत असताना त्यांना महामहोपाध्याय ही पदवी इंग्रज सरकारने दिली होती, त्यांनी वापस केली. असे खूप लोक होते. ब्राह्मणांचं काय योगदान आहे असं जर विचारलं तर एक वेगळा इतिहास आणि वेगळं व्याख्यान ठेवावं. सरकारमुळे झुकणं हे ब्राह्मणाचं कामच नाही, हे लक्षात ठेवा. राजे लोकांजवळ पण त्यांना व्हिक्टोरिया शतकम लिहिणारे काही लोक होते, काही असं नाही. व्हिक्टोरिया शतकम लिहिणारे पण होते, पण त्याच्यापेक्षा तेजस्वी काही लोक होते. भाऊशास्त्री वडिलांनी आधी महामहोपाध्याय सोडली आणि मग त्यांच्या गुरूंनी लक्ष्मण शास्त्री जवळ महामहोपाध्याय सोडली. असे लोक होते. खायला काय होतं तुम्हाला सांगतो, 102 वर्षापूर्वी लक्ष्मण शास्त्री द्रविडांकडे ब्राह्मण जमा झाले होते, वैदिक लोक. आणि त्यांनी असं सांगितलं, मूठभर फक्त जर आम्हाला तांदूळ मिळाले तर ही परंपरा आज आम्ही आमच्या परंपरेपर्यंत चालवून ठेवू. वेदाची परंपरा आमची फक्त मूठभर तांदळाची व्यवस्था करावी लागेल. काही नको आम्हाला, फक्त तांदळाची व्यवस्था. सावधान म्हणजे गुरुजी गुरुजी अरण्यात जाऊन बसले. अरण्यात तिथे वेदाचं मंदिर झालं. काय होतं, यदृच्छोपन्नेन आलं तर आलं. काही दिवस म्हणजे इतिहास नाही घडत, परिस्थिती सांगतोय की कस्तुरी गुरुजी महामहोपाध्याय होते तर नांदेडमध्ये राहिले असते. कुरुंदकर, बारलिंगे, सरा गाडगीळ, राम शिवाळकर, मारुती चिदंबरले ही जी सगळी साहित्य मंडळी जमा केला असतात, ही सगळी साहित्य मंडळी गुरुजींच्या पायापाशी बसत असत. नांदेडला जर राहिलं असतं तर ऐश्वर्य संपन्न होतं. मुलांकडे राहिलं असतं नाही शोधत असत. पण त्यांनी ते सगळं सोडून देऊन ते वनामध्ये जाऊन बसले. आणि वनामध्ये अशी परिस्थिती असायची की फोडणीला द्यायला नसायचं. फोडणीला वर्णाला जर फोडणी द्यायची असेल तर तिला नसायचं. खिचडी बिना फोडणीची घ्यायची. ते यदृच्छोपन्नेन हे लक्षात ठेवा. हे जे दारिद्र्य स्वतः स्वीकारलेलं दारिद्र्य, हे जे तीव्रता नाहीये, बळजबरीपणा नाहीये, ब्राह्मणाचं ते कर्तव्य. तर खरा ब्राह्मण म्हणून त्रिदारीचे देव होते ना, परभणी जवळ त्रिदारा म्हणून क्षेत्र देव पण होते. त्यांचं असं होतं की 30 मार्कामुळे जरी आला तो उठायचे नाही जायचं. पण कस्तुरी शास्त्री आले म्हणजे 60 नमस्कार झाले नसत. त्याच्यामध्ये खरा ब्राह्मण आला असं होतं की या माणसामध्ये खरं तप काय असतं. आज जरी तुम्हाला सगळं वेदाचं सगळीकडे दिसायचे चित्र, त्याच्यासाठी जे तप केलं ते कस्तुरी शास्त्रीने तप केलं, खूप तप केलं. असू द्या, मला काय सांगायचं, सुधारण्याच्या बाबतीमध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतो की लोकांनी समोर सुधारण्याची चित्र फारच विचित्र आहे. हळूपुळा 8-10 दिवस त्याला अन्नच मिळालं नाही आणि कधी एक खातो की वचवच करणारा आता विचित्र चित्र लोकांच्या समोर केलेलं. तसं भागवतकारांना सुद्धा मागे ठेवलं नाही. भागवतकारांना सुद्धा मला अभिप्राय मला एक
सांगा की असं भगवान श्रीकृष्णाचा मित्र असतो, श्रीकृष्णाला लक्षात ठेवतील? श्रीकृष्ण कोणाला लक्षात ठेवतात? जो खरा तेवढा अत्यंत हालाखीमध्ये जरी तो राहिला, मी म्हणलं यदृच्छोक म्हणणे ना असेल तेवढा कधी येईल येणार नाही. प्रयत्नपूर्वक पैसा मिळवणं वेगळं आणि भगवंतावर विश्वास ठेवून कदाचित भगवंताला हात वाटलं तर भगवंत खीरपुरी पण पाठवेल, कदाचित वाटलं तर भगवंत काही पाठवणार नाही. कारण काय कृपाळूपणे आपलं धारिष्ट्य पाहिजे, पण भगवंताचं वैशिष्ट्य पण कदाचित तुम्ही मिळतही नसेल. त्याची पत्नी सुद्धा त्याच्यासारखी होती, तसे भाज्या कुठेही लाच. त्याची जी पत्नी आहे ती सुद्धा अगदी तशीच होती. तशी म्हणजे पतीला अनुभव. त्यामुळे जे आहे त्याच्याच खायचं, अन्यथा नसेल तर पाणी पिऊन राहायचं. राजेश्वर शास्त्री द्रविड, आजचे गणेश शास्त्री द्रविड आहेत ना, त्यांचे वडील 6 महिने काकाला त्यांना बाहेर काढलं होतं. 6 महिने आपल्या लेकरा बाळासह राजेश्वर शास्त्री घाटावर राहिले होते काशीला, आणि खायला काही नव्हतं. 6 महिने फक्त भगवान भागीरथीचं पाणी पित असत. पण कोणाकडे हात नाही बसत, याला म्हणतात तेजस्वी. सुदामा त्या जातीचा. सुदामाला तुम्ही असं हे करू नका, फारच सुदामा त्या जातीचा. मग काशी गणेशाला कळलं की राजेश्वर शास्त्री द्रविड घाटावर राहिले, तर काशी गणेशाला त्यांना वाडा दिला. तो भरून देऊ त्याची व्यवस्था केली. असो तर ते आता घरी कधी उपाशी राहावं लागलं तर त्याच्या बायकोच्या मनामध्ये विचार आला. साहजिक आहे, तिच्या मनामध्ये विचारायला काही चूक नाही, कारण संसार चालवायचा असतो. विचार आला आणि तिने म्हटलं की तुम्ही म्हणता भगवंत तुमचा मित्र आहे, तर एकदा त्याचं दर्शन घेऊन या. त्यातला गुप्त हेतू तिचा हा होता, काहीतरी मिळेल आपल्याला, हा गुप्त हेतू होता. पण बायको होता तिचा म्हणल्यानंतर ह्याला विचार केला, अयम ही परमो लाभः यत् उत्तम श्लोक दर्शन. बायको काय सांगायची, म्हणली तर त्यात एक मोठा भाग लाभ आहे की भगवंताचं दर्शन होईल. हा विचार त्या सुदामाने केला आणि त्याला मुहूर्त वगैरे काढला, निघाला. आता जायचंय तर मागायला जायचं नाही, सुदामाची वृत्ती वेगळी आहे. तो मित्र म्हणून चालला. जायचं मित्राच्या घरी जायचं असेल तर कसं आहे, ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति घुमते भोले तेजेवर शरीरात प्रीती लक्षण. दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे एकमेकाला. उपाय 6 प्रकारे प्रीती लक्षण असतं. ददाति प्रतिगृह्णाति, देतो घेतो, गुह्यमाख्याति पृच्छति, गुह्य सांगतो, गुह्य विचारतो, आणि भुंकते त्याच्याने जाऊन जेवतो, आणि भोजन येते जेवायला पण घालतो. एकतर्फी मैत्री नसते, मैत्री दोन्ही तर्फी असते. भुंकते भोजन त्याच्यावर षडविधम प्रीती लक्षण, हे प्रीतीचं लक्षण. आता भगवंताला काहीतरी दिलं पाहिजे उपाय, किंमत पिपाळनितम, काहीतरी उपाय लावायचा म्हणून विचार केला. आता त्या बाईला त्यानं मागितलं, घरामध्ये काही नव्हतं, म्हणून याचित्वा चतुरो गोष्टी विप्रान पृथक तंडुला, 4 मूठ गोळे, तेही याचित्वा 4 खरेदीने मागितलं. त्यामुळे 4 खरेदी गोळे म्हणून ते जाड पण आहे, पातळ पण आहे, थोडे स्वच्छ थोडे असायचे, सगळे दिले. याचित्वा चतुरो मोठी विप्रान पृथक तंडुला, पृथक तंडूल घेतलं आणि ते तंडूल घेऊन ते कृष्णनी पालन त्याला दिलं आणि सुदामा निघाला. बदलत भगवान श्रीकृष्ण तिथं आला. श्रीकृष्ण तिथं आल्यानंतर असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णच्या द्वारात ज्यावेळेस सुदामा आला, त्याने द्वारपालाला निरोप दिला की सुदामा आला आहे. तुझा चेहरा मला लक्षात आलं. कृष्णाला एकदा भेट सकाळला
सांगा कृष्णाला येला भेट झाला बालपणीचा मित्र माझा झाला द्वारे तारा बालपणीचा मित्र माझा झाला द्वारे तारा तारा मोगलीले मधला मोगलीले मधला येला भेट झाला राऊरी सांगा कृष्णाला अरे पायो कन्हैया कर दो बिने सुदामा भक्ति भजने ना जाने कहानी तुम्हारे नजर पे पगड़ी नजर पे सामान नजर पे पगड़ी नजर पे सामान कहेगा कहेगा करो नाम गैसलामा ऊपर मोहन सेवा कहेगा दो दिल में सखा बड़ी आ गया सांगा मी सुदामा आलो कारण भगवान श्रीकृष्ण जेवण झालं होतं नुकतंच आणि रुक्मिणीच्या हातून विडा घेत असताना हा निरोप आला आणि जसा निरोप आला तर भगवंताने तो विडा सोडून दिला आणि भगवान धावत 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 सुदामाला भेटायला आले बालपणीचा मित्र ब्राह्मण आहे भगवंताने दोन्ही निरोप केले पहिले तर आधीच नमस्कार केला ब्राह्मण आहे ना म्हणून नमस्कार आणि नंतर आलिंगन दिलं मित्र म्हणून आलिंगन दिलं अशा प्रकारे त्याने घेतलं मग घरी आणलं त्याला नमस्कार वगैरे करायला लावला सगळ्यांनी नमस्कार केला त्याच्यात मग वेळ घालवला सगळ्यांनी नमस्कार केला सगळं झालं स्नान वगैरे केलं 2 दिवस आदरात केलं भरपूर चांगले रेशमी वस्त्र वगैरे दिले सोन्याच्या ताटात जीव घातला तर भगवंताचं वैभव वगैरे काय भगवंताचं वैभव त्रैलोक्यात काय नाहीये हे सगळं भगवंताचं वैभव तिथे काय कमी असणार आणि ते वैभव पाहून सुदामा लागायला लागला संकोच भगवंताच्या लक्षात आलं की हा आलाय याला आपण काहीतरी दिलं पाहिजे ही इच्छा भगवंताला पडली पण ह्याच्या नशिबात काही नव्हतं प्रार्थना पाहिजे ना भगवंत सुद्धा तेव्हा देतो जेव्हा तुमचं प्रार्थना असतं पण भगवंताने विचार केला ह्याला प्रार्थना द्यायचं असेल तर काहीतरी पुण्य याच्या प्रार्थना त्याला पुण्य केलं पाहिजे मला काहीतरी दिलं पाहिजे आणि देव आहे देवाचं लक्ष दिलं तर देतो नाही दिलं नाही देव आधी मला आधी दे मग मी तुला देतो नाही तर नाही हा काय द्यायला तयार नाही कारण हा विचार करतोय कुठं आता भगवंताचं वैभव किंवा ते सोन्याचे ताटं कुठं ते पंचभगवान आणि कुठं आपले पोहे ते 4 घरचे मिसळे काही असे असे पोहे शेवटी भगवंताने विचार केला की हा तर देणार नाही आपण याच्याकडून घेतलं पाहिजे त्याचं कल्याण करायचं असेल तर भगवंताने कल्याण करायचं ठरवलं आणि मग त्याला थोडंसं बोलत म्हणजे आमच्यासाठी काही आणलं की नाही आम्हाला वहिनी पाठवलं की नाही असं म्हणून त्याच्या त्या बडशीमध्ये हात घातला आणि त्यातून ते पोहे काढले आणि ते पोहे पहिल्यांदा भगवंताने आपलं विश्वस्वरूपाला दिलं विश्व आणि विश्वाला घेऊन घालण्याचं पुण्य त्याच्या पदरी पाडलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्याला यक्षश्री घेऊन टाकली जे त्याच्या कपाळावर श्री क्षेत्र दिलं होतं ती श्री क्षेत्राची यक्षश्री भगवंतानी तेव्हा दिली आता दुसरं घ्यायचं आणि दुसरं खाणार ते भगवंताचा नेमका आशय आई साहेबांना माहित होता रुक्मिणीला त्यामुळे मला देऊन टाकले
काय सांगतोय भगवंत सगळं सोडतो, भगवंत कोणालाही सोडायला तयार असतो. सीता काय केलं नाही, ती भीती म्हणून त्यांनी हात राखला, म्हणजे थांबा आम्ही प्रसाद म्हणून खातो म्हणजे हे सगळं भगवंताच्या भक्ताला प्रसाद. आणि मग भगवंताच्या भक्ताला प्रसाद म्हणून झाला. 2 दिवस राहिले, पाहुणा किती दिवस असतो, 2 दिवस बरा वाटतो. तिसऱ्या दिवशी मग आपणच बाहेर निघतो त्याला बाहेर काढण्यासाठी, असं म्हणजे तसं तो बिचारा निघाला वापस. जसा तो वापस निघाला मग श्रीकृष्ण म्हणत आहे, श्रीकृष्णाची नीती अशी की दिलं तरी त्याच्यावर उपकार राखायचे नाही. आपण एकदा काहीतरी करतो आणि 100 वेळा तरी ऐकवतो लोकांना, आम्ही असं केलं, आम्ही असं केलं. श्रीकृष्ण हा कसा आहे, गुप्तदार देणार, म्हणून याला कळू नये आपण काय दिलं याला. म्हणून श्रीकृष्णाने त्याचे असलेले फाटके वस्त्र पुन्हा त्याला दिले. प्रत्यक्षात त्याचे तो का आई दिले, त्याचे चांगले रेशमी वस्त्र होते ते सगळे काढून घेतले. म्हणजे तुला रस्त्यात चोर वगैरे मारतील, त्यामुळे असा आई आलाच तसाच जा. त्याला काही नव्हतं, कारण ब्रह्मवित्त नाही. आणि तो सुधारणा वापस निघाला. जाताना सुधारण्याचं चिंतन महत्वाचं आहे. खरी कथा ही आहे, बाकी सगळी गोष्ट काही महत्वाची नाही हो. मला एक सांगा, तुमचा असा भगवान श्रीकृष्णासारखा मित्र आहे, तुमची अवस्था सुधारण्यासाठी तुम्हाला त्याला काही दिलं नाही तर तुम्ही काय विचार करा. भगवंताने प्रत्यक्ष हातात काही दिलं नव्हतं, काय विचार करा. काय देऊ मी सांगतो. आपण म्हणलं असतं जळता जळणं झाले, थोडं दिलं का पिळत होतं का, आहे की नाही. हाच विचार आला असतं की नाही आपल्याला. सुदामाच्या मनात सांगितले, सुदामा काय म्हणतो माहितीये का, काय भगवंत आकारण करुणावाला एवढा. भगवंताच्या मनात किती करुणा माझ्याबद्दल आणि माझं पतन होऊ नये ही किती काळजी भगवंताने घेतली. अधर्मयम धनम प्राप्य मार्तिन्नुच्चे नमाउ स्मरे इति कारुणिको नूनम धनम मे भूरी ना ददा. अधर्मयम हा दरिद्री आहे. जर याला पैसा मिळाला तर दारिद्र्य माणसाकडे, जर गरीब माणसाकडे एकदम पैसा जर आला तर तो मानतो, पण कुठे उडवतो. पैसा येणं महत्वाचं नाहीये, पैसा सामान्याची अक्कल येणं फार महत्वाचं. कदाचित पैसा एखाद्या दिवशी रात्री तुम्हाला मिळू शकतो, लॉटरी लागली मिळाला पैसा रात्री, सामान आलं पाहिजे ना, ती अक्कल मिळत नाही एका रात्रीतून, हे लक्षात ठेवा. म्हणून दारिद्र्य माणसाकडे येणारा पैसा आला तर तो माझे, कदाचित हा माझे कोण सुदामा, मी माजू नये आणि माझं नामस्मरण सुटू नये म्हणून ती कारुणिक होऊन म्हणून धर्म ते भोईना. म्हणून भगवंताने माझ्यावर करुणा केली. बरं झालं भगवंताने मला पैसा दिला, धर्म ते भोईना दिला. काय सुंदर चिंतन आहे त्याचं. पूर्णपणे अभाव आहे हे चिंतन. अभावच नसतं तर त्यांना महत्वाचं आहे. आपण करू हो, आपण याला काही नाही, काहीच नाही अशा माणसाला चिंतन केलं तर त्या सुधारण्याच्या पातळीत जाऊन लक्षात येईल. काय खायला काही नाही अशी परिस्थिती, तो हा विचार करतोय की ती कारुणिक होऊन धर्म मे भुली ना होता. भगवंताने खरोखरच माझ्यावर कृपा केली असं म्हणून तो वापस आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर त्याला ते सगळं चित्र वगैरे दिसलं. पण सुदामा ब्राह्मण ब्रह्मवित्त वगैरे वर्णन केलेलं नाही, तर ते सगळ्याचा त्याग केला आणि तो नंतर शरणागत झाला भगवंताला आणि त्याला तपश्चर्या वगैरे केली अशी गोड कथा आहे. अशा भगवंताच्या दिव्य लीला चाललेल्या असताना अजून काहीतरी दिव्य सांगा. भगवंताच्या बद्दलचे काही प्रश्न आहेत असं सगळा विचार, वेदस्तुती वगैरे विचार परीक्षित राजाला मांडलेला आहे. ते सगळं आपल्याला उद्या आपल्या भागवत कथेची सांगत आहे. तर दुपारी 3लाच कथा सोडली याच वेळेत, पण कथा लवकर सोडली. आपल्याला दशमस्कंदाचा एक अध्याय, एकादश स्कंद, द्वादश स्कंद आणि गोकर्ण आख्यान आणि त्याच्यानंतर पोथीची पूजा हे सगळं उद्या होईल. उद्या भागवत संपेल आणि परवाच्या दिवशी या संपूर्ण 7 दिवसाचा सांगताचा कार्यक्रम म्हणून विठ्ठल
विक्रम नांदेडकर त्यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि मग काल्याच्या कीर्तनात सगळ्यांना महाप्रसाद वगैरे मिळेल. त्या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आयोजकांतर्फे विनंती करतो. आणि झालेली जी सेवा आजची ती भगवत चरणी अर्पित करतो. एक 5 मिनिट भजन झाल्यानंतर रामनामाची मान नैवेद्य करण्यात उद्या आपल्या भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता आहे. उद्या आपण व्यासपूजन करणारच आहोत, पण तत्पूर्वी या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये संहिता वाचन ज्यांनी केलं ते सुदर्शन बेलगावकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. त्याला आपलं थोडंसं मनोगत थोडक्यात 2 मिनिट व्यक्त करायचं आहे. तत्पूर्वी त्याचा परिचय मी आपल्याला करून देते, कारण उद्या सकाळी संहिता वाचन झाल्यानंतर त्याला लगेचच एका कीर्तनासाठी बाहेर गावी जायचं आहे. त्यामुळे तो कथेला उपस्थित राहू शकणार नाहीये, म्हणून त्याचा थोडक्यात परिचय करून देते आणि त्याचा या ठिकाणी आपण पुष्पहाराने सत्कारही करूया. दिलीप कवेश्वर यांना विनंती करते ते पुष्पहाराने त्याचा सत्कार करावा, पूजन करावं. सुदर्शन बेलगावकर दिसायला अतिशय लहान आहे, वयाने लहान आहे, पण खरोखर कर्तृत्वकारी विद्वत्तेने महान आहे. अतिशय तेजस्वी असा हा मुलगा आहे. MA संस्कृत यांनी पूर्ण केलेला आहे. सध्या तो PhD करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घोडस्कर गुरुजींचा तो अतिशय लाडका असा विद्यार्थी आहे. मार्गनी कीर्तन करतो, भागवत कथा करतो, रामकथा करतो आणि अतिशय महत्वाची गोष्ट त्याच्याविषयी मला सांगायची आहे. ती पुराणातील सर्वोच्च परीक्षा जी आहे पुराण चूडामणी, ही पदवीही त्यांनी इतक्या लहान वयामध्ये प्राप्त केलेली आहे. येऊ शकणार नाही ठरलेला, पण मला 1-2 मिनिट माझं मनोगत व्यक्त करायचं आहे, तर मला तेवढी संधी द्या. म्हणून त्याचं आपण स्वागत करून तो 2 मिनिट काय सांगतोय ते ऐकून घेऊया आणि त्यानंतर आपण आरती करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गेल्या 5-6 दिवसांपासून आपण सर्वजण या श्रीमद भागवत कथेचं चिंतन करत आहोत. वस्तुतः इथे तसं तर मला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. याचं कारण असं की व्यासपीठावर एवढे मोठे गुरुजी बसलेले आहेत, त्यानंतर बाजूला इकडे विशाल गुरुजी आहेत. यांच्या पुढे मी काही बोलावं ही माझी पात्रता नाहीये. तरी पण पुराण सेवा काहीतरी व्हावी या निमित्ताने आणि मला थोडं मीरा काकूंविषयी पण थोडं बोलायचं आहे. त्यामुळे मी तसं तर मला मीरा काकूंनी सांगितले 2-3 तास घेतले तरी चालतील. कारण आत्ताच लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर जेवण काय तर 1-2 तास जातोच आपला. त्यामुळे आणि आपल्याला पण काही कंटाळा आलेला नाही. यैव श्रुतं भागवतं पुराणं नारायणो यै पुरुष पुराणः सुतमुखे नैव धर्मराणं तेषां वृथा जन्म गतं नराणां. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे भागवताला वक्ता शास्त्राने सांगितलेलं आहे, म्हणजे जवळपास अनेक लक्षणं सांगितलेली आहेत, पण त्यामध्ये विशेष असे 14 लक्षणं वक्त्याने सांगितलेले आहेत. वक्ता कसा असावा? वक्ता व्यास समासवित प्रियकथः प्रस्तावहित सत्यवाक् संदेह चिरश्रेष्ठ शास्त्र कुशलो नाख्यान विच्छेदकृत अव्यंगो जनरंजको जितसभः नाहं कृतो धार्मिकः संतोषीति चतुर्दशोत्तम गुणा वक्तुः प्रणीता इमे. हे एवढे 14 गुण वक्त्याने सांगितलेले आहेत. मी हे सगळे सांगत नाही, परंतु हे सगळे गुण आपल्याला गुरुजींमध्ये दिसतात. हे आपल्या सगळ्यांना भाग्य आहे. कारण वक्त्याचं पहिलं लक्षण सांगताना त्यांनी सांगितले की तो वक्ता व्यास समासवित पाहिजे. आणि आत्ताच आपण त्याचं उदाहरण बघितलं की वेळ कमी आहे म्हणून जवळपास 50 अध्याय त्यांनी अर्ध्या तासात सांगून टाकले.
कधी कथा विस्तारावी आणि कधी थोडक्यात सांगावी याचं ज्ञान त्या वक्त्याला पाहिजे. हे सगळ्यात पहिलं आहे, ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. त्यानंतर प्रिय कथा वक्ता जेव्हा सांगत असतात तेव्हा मला सांगा, या 6 दिवसांमध्ये असं कधीतरी आपल्याला वाटलं नाही गुरुजींनी काही बोलले आणि आपल्याला वाईट वाटलंय? ते जे काही बोलले ते प्रिय बोलले, म्हणून हे दुसरं लक्षण सुद्धा त्यांच्या ठिकाणी लागू झालं. प्रस्ताविक संदेह अनेक लक्षण सांगितले आहेत. संतोषी चतुर्दशोत्तम गुणा वक्तो प्रणिता हे 14 लक्षण गुरुजींचे आहेत. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे वक्त्याचे लक्षण आहे, मला सांगा वक्ता कितीही विद्वान असू द्या पण श्रोते जर नसतील तर वक्त्याचा काय उपयोग होईल? एका कवीने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, इतर ताप सुद्धा निर्वचया, मला कुठलेही दुःख येऊ दे परंतु अरसिक कवित्व निवेदन शिरसी मा लिख. जे अरसिक आहेत त्यांना मला कधीही काही सांगायची वेळ येऊ नको. मी हे ह्याच्यासाठी सांगतोय की या ठिकाणी वक्ते ज्याप्रमाणे आपल्याला विद्वान मिळालेले आहेत त्याप्रमाणे श्रोते पण विद्वान आहेत. वक्त्याचे पण 14 लक्षण आहे, श्रोत्याचे पण 14 लक्षण आहे. भक्तो वक्पुरगर्वितः श्रुतिरुचिः चांचल्यहीनः पटुः प्रश्नज्ञश्च बहुश्रुतः अनलसः निद्रोचिताक्षः सुधीः दाता त्यक्तकथान्तरः शुचिमुखी वपुः दम्भोचितः सर्वथाः श्रोतुः पंचमे चतुर्दश गुणाः सभ्यनिरुक्ताः स्फुटाः. जो वक्ता आहे त्याच्याविषयी तो भक्त असला पाहिजे. सगळ्यात पहिलं लक्षण श्रोत्याचं, भक्त हा वक्तृ ते आपल्या ठिकाणी आहे. त्यानंतर ते जे सांगतायत ते आपल्याला लक्षात येते. त्यानंतर अनेक श्रोते असे आहेत की कथा झाल्यानंतर ते काही प्रश्न विचारतात, म्हणजे जिज्ञासू पण आहे. अशा प्रकारे वक्ता आणि श्रोता या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. चांगले. बरं, आपण काय ऐकतो सध्या? श्रीमद भागवत ऐकतोय. मी पहिल्यांदा आता जो श्लोक म्हणालो की यैहि न श्रुतं भागवतं पुराणं, आणि त्याचं शेवटचं पद आहे त्यांचा जन्म म्हणजे ज्यांनी या जीवनामध्ये भागवताचं श्रवण केलं नाही त्यांचा जन्म निरर्थक आहे. कारण असं आहे की एखादी वस्तू ही निरर्थक केव्हा होते? ज्याच्यासाठी जे मिळालेलं आहे ते जर आपण प्राप्त केलं नाही तर ते निरर्थक झालं. मला मी काय 5 मिनिटं बोलणार आहे, जास्त नाही बोलणार कारण पुढे आपल्याला आते वगैरे आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. बघा, एका नवीन लग्न झालं जोडप्याचं, त्या सासूबाईने काय केलं, गावामध्ये जावई बापू पहिल्यांदा येणार आहे म्हणून त्यांनी गाव जमून द्यायचं ठरवलं. सगळं ठरलं, आता तारीख ठरली, या दिवशी सगळ्या लोकांना सांगितलं या वेळेमध्ये या तारखेला तुम्ही या. सगळ्यांनी ठरवलं, काय हरकत नाही म्हणाले आम्ही येतो. तो दिवस उघडला, काही म्हणजे ते लोक यायला सुरुवात झाली, जावई बापू काही आले नाही. त्या सासूबाईंनी फोन झाला, का हो किती वेळ आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं नाही, थोडं ऑफिसमध्ये काम लागले, 2 तास उशीर होईल. आता मला सांगा लोक थांबतील का जेवायचे? नाही थांबणार. त्या सासऱ्याने सांगितलं जाऊ दे ना, जेवू दे. काय जावई येतील, थोडं अर्धे लोकांचे जेवण होतील, एवढं काय. जेवण पंक्ती सुरू झाल्या, अर्ध जेवण झालं तरी जावई बापूचा पत्ता नाही. पुन्हा फोन लावला, किती वेळ आहे? त्याने सांगितलं नाही, अर्ध्या तासात आलो. जवळपास सगळ्या लोकांचे जेवण झाले. नंतर त्यांना फोन लावला, किती वेळ आहे? त्या जावयाने सांगितलं की काय झालं म्हणे, मुख्य आहे आमच्या ऑफिसचा, त्याने असं एक काम सांगितलं की आज काही येऊ शकत नाही, उद्या येतो. आता बघा, त्या सासूबाईच्या मुखातले शब्द आहेत की सगळं अन्न वाया गेलं. काय शब्द आहे? सगळं अन्न वाया गेलं. तर सासरा म्हणतो वाया कुठं गेलं? सगळं गाव येऊन गेलं ना. मग ती सासू म्हणते अहो सगळं गाव येऊन जाऊ द्या, पण ज्याच्यासाठी हे ठेवलंय तोच नाही आला. म्हणजे ज्याच्यासाठी ठेवलंय तो जर नाही आला तर जसं सगळं अन्न वाया गेलं तसं ज्याच्यासाठी हा देह मिळालेला आहे ते जर कार्य केलं नाही तर आपला देह वाया गेला. आणि हे कशासाठी सांगतोय की आपल्याला देह मिळालेला आहे भागवत श्रवणासाठी. म्हणजे भागवत श्रवण तर एक साधन आहे, साध्य आपलं गोपाल कृष्ण आहे. तर या साधनांच्या द्वारा
नित्य अनित्य याचा विवेक करून आपल्याला त्या साध्यापर्यंत जायचंय. याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपल्याला विचाराची प्राप्ती होणार नाही की कुठला विचार करावा, कसा विचार करावा आणि त्या विचाराद्वारे आपल्याला कुठपर्यंत जायचंय हे जर आपल्याला कळलं नाही तर तो योग्य मार्गाला लागू शकत नाही. संतांनी सांगितलं आपल्याला विचारा वाचून न पविजे समाधान. समाधानाची जर मला सांगा सगळ्यांची इच्छा काय, मला सुख मिळावं, मला सुख मिळावं. म्हणून भागवत महात्म्यामध्ये त्या शौनकादिकांनी प्रश्न केलेला आहे की या भागवत श्रवणाने काय होतं, किंवा भक्ती ज्ञान विरागाप्तः विवेको वर्धते महान. या म्हणजे आम्हाला असं काय केलं पाहिजे की आम्हाला भक्ती ज्ञान वैराग्य यांनी उत्पन्न होणारा विवेक प्राप्त होईल, चांगले विचाराची प्राप्ती होईल. कारण जोपर्यंत मनुष्याचा विचार कारण आचार्यांनी आपल्याला सांगितलेले आहे की कर्म करा चित्तस्य शुद्ध हे कर्म, परंतु इथंच थांबून उपयोग नाही. न तू वस्तू उपलब्ध आहे वस्तुसिद्धी ही विचारेण न किंचित कर्म कोटी. वस्तुसिद्धी म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. तर त्या परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर मनुष्याच्या ठिकाणी विचार पाहिजे. असा एकही जगामध्ये व्यक्ती नाही की तो विचार करत नाही. प्रत्येकाचा विचार चालू आहे. वेडा असू द्या, मूर्ख असू द्या, कोणी असू द्या, विचार प्रत्येकाचा चालू आहे. असं म्हणतात की एक हा गुराखी होता, शेजार म्हणजे ढोरं वगैरे राखणारा, आणि त्याच्याकडे अनेक म्हशी होत्या. तर त्याच्यामध्ये एक रोज शिकायची म्हैस होती म्हणे. आणि तो काय करायचा, रोज विचार करायचा की या शिंगामध्ये मी जर डोकं घातलं तर ते डोकं अडकेल. रोज विचार. जवळपास 2, 4, 6 महिने त्याचा विचार झाला की या शिंगामध्ये मी डोकं घातलं तर अडकेल. वेगळे विषय नाही, आता बस विचार बंद करायचा आणि ते डोकं फुटलं त्याच्यामध्ये. आता मला सांगा काय होईल, शेवटी ती म्हैस येते रस्त्यानं पडला, तो पडला, त्याचं डोकं फुटलं, डोकं जमले. त्याला सांगितलं अरे तुला काही कळते की नाही म्हणले काय झालं, असं कुठं शिंगात डोकं घालायचं असतं का, थोडा तरी विचार करायचा. त्यांनी सांगितलं थोडा नाही 6 महिने विचार केला. 6 महिने विचार केला. ते म्हणाले अरे बा 6 महिने तू विचार केलास पण काय, शेवटी तुझं डोकं फुटलं ना. तो म्हणाला आता डोकं फुटू द्या पण माझा संशय तरी मिटला, त्याच्यामध्ये डोकं अडकते. तर मला सांगा 6 महिने त्यांनी विचार निरर्थक हा असा विचार केला काय उपयोग. काकस्य कटिवाद असा विचार करून काय उपयोग. म्हणून असा विचार करून उपयोग नाही. भागवत जे आहे, जे आपल्याला सांगितलेलं आहे, शंकराचार्यांनी सांगितले आहे गोहम तन्मयनंदात गोडे प्रकाशित ते उपादान किमस्य विचार स्वयमेवशा नाहम भूतगुणोदयः नाहम जाक्षरस्तः. पण याच्या मागे मीरा काकूंनी जवळपास 2 ते 3 महिने घातले. 7 महिने घातले म्हणे. 7 महिने ठेवली, 7 महिने. मला तरी 3 महिन्याचं माहिती आहे की म्हणजे 3 महिन्यात म्हणजे एवढे इकडं फोन कर, तिकडं फोन कर, इकडे हे कर. त्यानंतर आपल्याला वाटतं आता आज त्यांनी जे गोपीगीत म्हणलं, आपल्याला वाटतंय की भक्त म्हणजे किती सुंदर गीत म्हटलं, आपल्याला यायला पाहिजे. पण याच्या मागची मेहनत ही त्यांना आणि मला माहिती. हे आज सुद्धा येताना घरी 4दा म्हणून आलेले. म्हणजे बघा की वस्तुतः तर आता ते कार्यक्रम आहे त्यांचा, हे सगळं बघावं लागतं त्यांनाच. त्यामध्ये सुद्धा जेवण सोडून म्हणजे संहिता पारायण झाल्यानंतर म्हणलं काकू पहिले जेवायला बसा. ते म्हणाले आधी जेवण नंतर. जेवणचं होत राहील परंतु पहिल्यांदा मी अजून एकदा म्हणून बघतो. मग एकदा झालं नाही परत एकदा म्हणायचं म्हणाले. म्हणजे मी हे काय सांगतोय की यांचं जे काही परिश्रम आहे हे आपल्याला आता जे दिसतंय त्यानंतर हेच म्हणून नाही, त्यांचे म्हणजे कुठलंही कार्य जे आहे ना अतिशय मन लावून म्हणजे आता आपल्याला वाटतं आम्हाला मी त्यांना 8ची वेळ दिली संहितेची. म्हणजे त्यांचं इतकं लक्ष आहे. समजा आम्हाला जर 8:15 झाले तर 8 लगेच त्यांचं महाराज दर्शन अजून सुरू नाही झालं. म्हणजे एवढी दक्षता आहे की हे सगळं होण्यासाठी
मी शेवटी एकच सांगतो की कार्यक्रम आयोजन नियोजन कसं करावं हे आपण मीराकडून शिकावं. आणि शेवटी एकच इच्छा करतो की त्यांच्याकडून उत्तरोत्तर धर्मकार्य होत जावे आणि त्यांच्या मार्फत अनेक असे भगवत कार्य व्हावे, त्यांचा लाभ आपल्याला पण व्हावा. आणि आपण नुसतं श्रवण न करता, मी अजून शेवटचं 2 वाक्य सांगतो की आपण हे जे श्रवण केले ते नुसतं श्रवण न करता ते आपल्या अंगी मांडलं पाहिजे बस. कारण नुसत्या श्रवणाने मनुष्याला फल नाहीये. आपल्याला गोकर्ण मार्गात पाहते गुरुजी सांगतीलच ते सविस्तर उद्या. सगळ्यांनी श्रवण केलं परंतु फक्त त्या धुंदुकारीला विमान घ्यायला. याचं कारण का? तिथं त्या गोकर्णाने विचारलं आम्ही पण कथा आहे की आम्हाला पण विमान पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्ही सर्वही श्रवणं कृतम किंतु न तथा मननं कृतम. तुम्ही फक्त श्रवण केले पण श्रवण करत असताना विश्वासो वाक्येषु स्वस्मिन् दिनत्व भावना मनोदोष देशैव कथायां निश्चला मतिः एव मारिकृतं चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम्. हे सगळं केलं जे आपण आता ऐकलंय ते घरी गेल्यानंतर भागवताचं जे सार आहे की भगवंताची भक्ती, भगवंताची प्राप्ती आणि हे करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण हे जर आपण सर्वांनी केलं तर विराताईंना पण आनंद होईल आणि आपल्या सर्वांना पण त्याची फलाची प्राप्ती होईल. एवढं बोलून मी थांबतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय.